अमरावती शहरात किन्नर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 4 दिवसीय भव्य संमेलन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। या संमेलनादरम्यान विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। राज्यभरातून मोठ्या संख्येने तृतीयपंथीय समाजातील बांधवांनी या संमेलनात सहभाग घेतला होता। संमेलनाच्या माध्यमातून समाजातील ऐक्य, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला। तसेच किन्नर समाजाच्या समस्या, हक्क आणि सामाजिक सन्मान यावरही चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। 4 दिवसीय चाललेल्या या कार्यक्रमात भजन, कीर्तन, धार्मिक विधी आणि सामूहिक प्रार्थना यामुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक झाले होते। शनिवारी 28 मार्च रोजी या संमेलनाचा समारोप भव्य कलश यात्रेने करण्यात आला। ही यात्रा राजपेठ परिसरातून सुरू होऊन अंबादेवी मंदिर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली। ढोल ताशाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि जल्लोषमय वातावरणात ही यात्रा संपूर्ण शहरातून काढण्यात आली। यात्रेत अमरावतीसह राज्यभरातील तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता, ज्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रसंगी किन्नर समाजाच्या वतीने देशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। तसेच सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतात कोणतीही आपत्ती येऊ नये यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली। या भव्य संमेलनात आणि कलश यात्रेचा समारोप अत्यंत भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। आयोजन झालं आणि आपण अमरावती शहरातमध्ये मी प्रथमबार आली आहो तिकडे आणि लई चांगलं आपण संमेलन झालं, किन्नर संमेलन झालं, संत संमेलन झालं आहे ना। आणि हे सगळं संमेलन करायचे रिझन असं असतं की जे भय लोकांमध्ये झालं आहे की लढाई झगडं झाला, इकडे तलवारबाजी झाला, ते आपण लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज की असं की लोक घाबरू नका आणि ज्यांनी हमलं केलं सोनाबाई के मोनाबाई आहेत त्यांना आम्ही आमंत्रण करतात। मी शंकराचार्य आहे, माझं कर्तव्य हा असते की सगळ्यांना एक घेऊन चालायचं आणि सगळ्यांना वेलकम आहे आमच्या आज सनातन धर्ममध्ये। मी हात बाहा फैलावून बोलते की या तुम्ही, आम्ही तुम्हाला वेलकम करतात, या तुम्ही। सनातन धर्म कोणातला वाईट नाही बोलतात, सनातन सगळ्यांना घेऊन चालतात। अमरावतीकरांना हेच सांगतात की अमरावती माँ अंबाच्या धारा आहेत, माँ अंबाची भूमी आहे, हा धर्मभूमी आहे, हा कर्मभूमी आहे। तुम्ही माँ अंबाच्या वंशजच आहे तरी तुम्ही इकडे हा अंबाची भूमीमध्ये आहेत, ते तुम्ही माँ अंबाचं नाव घेऊन आणि भवसागर पार्थ माझा आशीर्वाद, माझे साधुवाद सगळ्या अमरावती वासींना।